नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय. एमपीसी गट क मुख्य परीक्षा जी काही झाली त्याचा जो काही पेपर 2 आहे, तर पेपर 2 सामान्य अध्याय त्याचे आपण अपेक्षित किंवा जे काही संभाव्य उत्तर आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. तर बघा आजचा पेपर कसा होता. तर बघा आजच्या पेपरमध्ये कोणत्या विषयाला किती मार्क काय वेटेज होतं हे बघा. अर्थव्यवस्थेचे 10 प्रश्न आजच्या पेपरमध्ये होते. बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न होते. चालू घडामोडी 10 प्रश्न. अंकगणित व सांख्यिकी जो काही सांख्यिकी नवीन त्याच्यामध्ये किती दोघा मिळून 12 प्रश्न अंकगणित आणि सांख्यिकीवर आले होते. आरटीएस आणि आरटीआय तर याच्यामध्ये किती 3 प्रश्न. इतिहासावर 10 प्रश्न होते. भूगोल पर्यावरणावर 10 प्रश्न आणि जे काही आपलं सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे जीआयएस जीपीएस तर याच्यामधले किती तर ते असे 20 प्रश्न. अशा प्रकारे 100 प्रश्नांची विभागणी आहे आजच्या पेपरमध्ये. तर बघा आजच्या पेपरमध्ये आपण ग्रुप ए सेटचा आपला पेपर आहे. तर आज आपण पहिले चालू घडामोडीचे उत्तर बघू. तर बघा पहिला प्रश्न असा चालू घडामोडीचा की संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कुठे आयोजित केली होती. जे काही 27वी संयुक्त राष्ट्राची काही परिषद होती ते कुठे आयोजित केली होती तर ते कोणते ठिकाण होतं ते होतं इजिप्त मध्येही आयोजित केली होती. बघा दुसरा प्रश्न 12 नंबरचा वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष महत्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड झाली. असा प्रश्न होता. ऑप्शन दिले तुम्हाला 4 याच्यामध्ये तरंजित संधू, रघुराम राजन, उर्जित पटेल आणि अजयपाल बंगा. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आहे अजयपाल सिंग बंगा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबत संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमात एके 203 एक्सपर्ट रायफलची निर्मिती करत आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला जपान, रशिया, युएसए आणि फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे रशिया. हा उपक्रम कशा संदर्भातला आहे तर तो आहे रशिया संदर्भातला आहे. तर बघा पुढचा 2023 मध्ये क्रिकेटपटूमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती तिरुपती रायडू कोणत्या राज्याचा आहे. इथं क्रीडा याच्यामधला हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर बघा तर याचं उत्तर काय कुठला आहे तो तो आहे आंध्र प्रदेशचा. कुठला तर आंध्र प्रदेशचा. बघा पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच काय म्हणते कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन एटीपी प्रणाली अंमलात आणली आहे. तर ती कोणत्या हे तंत्र कोणी विकसित केलंय. इस्रो, डीआरडीओ, भारतीय रेल्वे आणि आरडीएसओ. तर याचं उत्तर काय आहे ते आरडीएसओ. बघा पुढचा प्रश्न प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनलाय. ऑप्शन होते कॅनडा, रशिया, इटली आणि कुवेत. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आहे कॅनडा. कुठला आहे कॅनडाचा. हा पुढचा खालीलपैकी कोणते कथन असत्य नाही. तर बघा नाटो प्लस ही संघटना अमेरिकेने बनवली. इथं काय विचारलं तुम्हाला असत्य विचारलं असत्य नाही. तर नाटो प्लस ही संघटना अमेरिकेने बनवली. दुसरे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया हे देश संघटनेचे सभासद आहेत. आणि पुढचा आहे अमेरिकेची काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. आणि चौथा आहे चीनच्या घेराबंदीचा हा दर्जा भारताला आवश्यक आहे. पर्याय उत्तर दिले तुम्हाला एबीसी बरोबर आहे का, एसी बरोबर आहे का किंवा एबीसीडी बरोबर आहे का किंवा वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर काय वरील सर्व. हे पण त्याच्यामध्ये असत्य नाही, अमेरिकेचा असत्य नाही, चीनचा असत्य नाही. पुढचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवले जात असलेला आभा कार्ड. आभा कार्ड हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे. आभा कार्यक्रम संदर्भातला हा प्रश्न आहे की हा कशातला भाग आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे ते आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अशाचा हा भाग आहे. पुढचा आहे भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली.
5G सेवा, भारतातली 5G संदर्भातला प्रश्न आहे की 5G कोणत्या कंपनीने सुरू केली? तर पहिलं कोणतं आहे? पहिलं एअरटेल आणि दुसरं रिलायन्स जिओ, सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यामुळे याचं उत्तर काय? एक, ए आणि बी. पुढचं, खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही? असा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही? पहिलं, INOS मोरमुगा इंडियन नेव्हीची वॉटरशिप डिझाईन ब्युरो डिझाईनने केली आहे, हे बरोबर आहे का? त्यानंतर हा एक स्टेल्थ गाईडलाईन मिसाईल डिटेक्टर आहे. हा BP-15 प्रोजेक्टर दुसरा जहाज आहे. यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आलेले आहे. तर याचं बरोबर नाही विचारलं, त्याचं उत्तर काय? 4, फक्त डी. कोणतं आहे? फक्त डी. तर बघा, इथपर्यंत चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या पेपरमध्ये आले होते. त्याच्यानंतर पुढचा भाग बघू आपण, राज्यघटनेचे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भातला हा प्रश्न आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधला 15. तर त्यांनी विचारलं होतं काय? कलम 7 कशाचा आहे? तर कलम 7 कशाचा आहे? लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. आणि कलम 10 कशाचा आहे? कलम 10 हे शास्ती संदर्भातलं. आणि कलम 13, तर कलम 13 किती आहे? त्याचा आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या गठीत करणे या संदर्भातलं कलम आहे. आणि शेवटचं कलम 20 कशाचं आहे? येते नियतकालिक कार्यामध्ये लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. म्हणून याचं योग्य उत्तर काय? 4. पुढचा प्रश्न 2-5, तरतुदी जोड्या लावा. इथं हे दिले, कलम 4 कशाचा आहे? तर याचं योग्य उत्तर काय? 3. म्हणजे कलम 4 काय म्हणते? सार्वजनिक प्राधिकरणावर अबंधने. आणि त्याच्यानंतर कलम 7 काय म्हणते? कलम 7 म्हणते विनंतीचा अर्ज निकालात बाहेर काढणे. त्यानंतर पुढचं आहे कलम 9 म्हणते व्यवस्थित प्रकरणात माहिती देण्याचा नकार देण्याची कारणे. आणि कलम 15 आहे राज्य माहिती आयोगात गठीत करणे. म्हणजे याचं उत्तर काय? 3. पुढचा, खालील विधाने विचारात घ्या. विधान 1 म्हणते माहिती अधिकारात अधिनियम 2005 सर्व देशातील लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. विधान 2, माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर याचं उत्तर काय? याचं योग्य उत्तर बरोबर काय वाटते? दोन्ही विधाने हे बरोबर आहेत. त्यानंतर पुढचं, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्यघटनेत धर्मनिष्ठे स्वरूप करते? तर ते काय? याच्यामध्ये बी आहे, सी मध्ये सुद्धा आहे, डी मध्ये सुद्धा आहे आणि अनुच्छेद 44 मध्ये सुद्धा आहे. म्हणजे बी नाही. मग याचं उत्तर काय? 1. 36चं उत्तर 1. त्यानंतर 37, पुढचा प्रश्न पहा. जोड्या एकत्रित समिती दिल्या होत्या आणि अध्यक्ष कोण होते हे असं विचारलं होतं त्याच्यामध्ये. तर बघा, पहिल्या नागरिकत्व संबंधित तज्ज्ञ समिती तर कोण होते? एस वरदाचारी. त्यानंतर प्रेस गॅलरी समिती ही कोणाची होती? तर ती होती उपनाथ सेन यांची. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजासंबंध तज्ज्ञ समिती, ध्वजासंबंधातली समिती कोणती आहे? तर ती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मूलभूत हक्कासंदर्भातली समिती कोणती होती? JP कुरफलामी. म्हणजे त्याचं उत्तर काय? 1. पुढचं, केंद्र राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात निर्देश करू शकतो? कोणत्या अनुषंगात? तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्टिकल कलम 256. कलम 256 मध्ये काय दाखवलंय? केंद्र राज्य सरकारांना राज्यघटनेच्या अनुच्छेदानुसार निर्देशित देऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळत नाही? काय विचारलंय? योग्य जोडी जुळत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, काय मत आहे याचं. तर ऑप्शन दिलेत तुम्हाला इथं. जोडी जुळत नाही असं म्हणतात. हे आहे, हे आहे. याचं उत्तर काय? कोणती जोडी जुळत नाही? ती आहे
3. अनुच्छेद 164 राज्यमंत्र्याशी संबंधित तरतुदी. सॉरी सर, त्याचं उत्तर काय? अनुच्छेद 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. पुढचे खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. कोणतं चुकीचं विधान? बघा, संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. अनुच्छेद किती? 245 नुसार. आणि संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. कोणता? अनुच्छेद 247 नुसार. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे कायद्याचे अवशिष्ट अधिकार, अनुच्छेद 248. चौथा ऑप्शन होतं संसदेला कर लावण्याचा अधिकार, अनुच्छेद 246. तर याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे. किती? अनुच्छेद किती येते? 246 नंबर नुसार संसद कर अधिकार लावू शकते. पुढचं खालीलपैकी संविधानात कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? गांधीवादी विचारसरणीवर कोणतं आधारित आहे? तर कोणतं आहे ते आधारित? अनुच्छेद 43 हे पण गांधीवादी आहे. अनुच्छेद 47 हे पण गांधीवादी आहे. त्यानंतर अनुच्छेद 48 हे पण गांधीवादी. म्हणजे याचं उत्तर काय? 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, संविधान सभा तयार भारताला स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य म्हणून घोषित करण्यात आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्देशाचा ठराव कधी संमत केला? या संदर्भातला प्रश्न आहे. तर कधी संमत केला तो? तारीख विचारली, ते फॅक्च्युअल डाटा असणार, पाठ असलं पाहिजे. त्याचं उत्तर काय? 22 जानेवारी 1947 रोजी हे केलं होतं. चला पुढचा प्रश्न, 44 प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? कोणती जोडी बरोबर जुळत नाही असा प्रश्न आजच्या पेपरमध्ये आला होता. तर पहिला ऑप्शन होतं शोषणाविरुद्धचा अधिकार, अनुच्छेद 23 ते 24. काय? 23 ते 24. त्यानंतर संविधानिक उपायाचा अधिकार, अनुच्छेद 32 ते 35. धार्मिक स्वातंत्र्याधिकार, अनुच्छेद 19 ते 22. सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार, अनुच्छेद 29. मग याचं बघ जुळत नाही. मग याचं उत्तर काय असायला पाहिजे? 3. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 19 ते 22 नंतर ते 25 मध्ये आहे. चला पुढचं, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचं संरक्षण करण्यात आले आहे? कोणत्या घटकाचं संरक्षण करण्यात आहे? तर ते आहे अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे संरक्षण, महिला वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, अनुसूचित जातीच्या हितसंबंधाचे संरक्षण, अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण. असं वर ऑप्शन दिलेत आणि पर्याय दिलेत. तर बघा कोणता असायला पाहिजे त्याच्यामध्ये? अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, फक्त हे. चला पुढचं, राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. काय म्हणते? राज्य विधानमंडळामध्ये भाषण देणे, बरोबर आहे, हा अधिकार आहे. त्यानंतर विधानसभा विसर्जित करणे, हे पण बरोबर आहे. आणि अध्यादेश जाहीर करणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला कळलं, चौथ्यापर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नाही. याच्यावर ऑप्शन उत्तर काय वाटते? 1, फक्त 1. हे राज्यपालाचे विधिविषयक अधिकार आहेत. पुढचं, भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार अशी तरतूद केली आहे? किती? 2001 मध्ये कायदा. कधीचा कायदा आहे तो? 2001 मधल्या कायद्यामध्ये असे कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची? पुढचं वर्ष विचारलं, किती वर्षापर्यंतच? तर किती येते? 2026. म्हणजे 26 पर्यंत तुम्हाला काय करायचंय? पुनर्रचना केली जाणार 26 नंतर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावर मतभेद असतील तर संसदेत संयुक्त अधिवेशन कोण बोलवते? हे तुम्हाला यायला पाहिजे की कोण बोलवते? तर ते भारताचे राष्ट्रपती बोलवतात. कोण? भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलाय? कोणतं मॉडेल होते? कोणता तत्व घेतलेलं आहे? ते कॅनडा. कोणतं? कॅनेडियन मॉडेल. याचं उत्तर काय? कॅनेडियन मॉडेल म्हणजे 2. पुढचं, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ आहे असा उल्लेख केला आहे? आता याचा प्रश्न कोणाला चुकायलाच नाही पाहिजे, कारण की आपण ज्यावेळेस आर्टिकल वाचतोय त्यावेळेस सुरुवात इथून करावं लागते. राज्याचा भारत एक राज्याचा संघ असेल तर कोणता ते अनुच्छेद कोणता आहे ते? तर त्याचं उत्तर आहे
1 अनुच्छेद 1 आर्टिकल 1 मध्ये? हा प्रश्न सर्वांचाच योग्य आला असेल. चला पुढचा, इथपर्यंत याचे प्रश्न होते. आता आपण इतिहासामधले प्रश्न बघू. इतिहासामधले प्रश्न आता बघू आपण. पहिला बघा, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य होते? इथं तुम्हाला हे दिलं सत्यमेव जयते, सगळ्यांना माहिती आहे. तर हे कोणती संस्था होती? संस्थेचे ब्रीद वाक्य होतं. स्लोगन कोणतं होतं? तर कोणतं स्लोगन होतं? तर ते होतं सत्यशोधक समाजाचं. कोणतं? सत्यशोधक समाजाचं स्लोगन काय होतं? सत्यमेव जयते हे होतं. चला पुढचा प्रश्न. ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा उपयोग झाला होता? कोणते वृत्तपत्र होते? कोणत्या याचा हे होता? काय होतं? ज्ञानोदय, तारप्रसार, सायन दीपिका, प्रबोधया. इथं ऑप्शन दिले. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सर्व. सर्वांनी काय केलं? इथं प्रचार वृत्तपत्राचा धर्मप्रचार करण्यासाठी काय केलं त्यांनी? उपयोग झाला. त्यानंतर पुढचं आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला? कशाचा? सशस्त्र क्रांतीचा प्रचार कोणी केला? कोणत्या ठिकाणी विचारले? पुणे. आणि पक्ष कोणता? गदर. सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता. प्रचार करण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. कोणी केला होता तो? तर त्याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता. चला पुढचा, शेतकरी चळवळीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं होतं, कृष्णराव भालेरकर यांनी दीनबंधू वृत्तपत्रातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यानंतर दिनकरराव जवळकर यांचे तेज वृत्तपत्र, त्याचे मुखपत्र शेतकऱ्याचे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे होते. हे पण बरोबर आहे. त्यानंतर साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांची संघटना केली. हे पण बरोबर. याच्यावरून काय उत्तर निघते? तर उत्तर क्रमांक 3. चला पुढचं, हा पुढचा, खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते? कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते? कोणास संबोधले जाते? दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाळशास्त्री जांभेकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, महात्मा ज्योतिराव फुले. तर कोणा? बृहस्पती, दुसरे बृहस्पती. लक्षात ठेवायचं पुढं, दुसरे बृहस्पती म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. त्यानंतर असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या उपायाची शिफारस केली? तर इथे ऑप्शन दिले तुम्हाला. सभा उधळून लावण्यासाठी, जरूर तर गोळीबारही करावा, सरकारने कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मोर्चे काढले. त्यानंतर सीडीएस मीटिंग ऍक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसराव सरकार त्यास संमती देईल. त्यानंतर कायद्याचे पालन करण्यास नागरिकांना धीर देण्याकरता आणि पोलीस दलात सहाय्यक म्हणून लष्कराचा भरपूर वापर करावा, असा याच्यात ऑप्शन दिले होते. तर बघा, तर काय होते त्याच्यात? काय काय होते? हे होते, सभा उधळून लावण्यासाठी गोळीबार करावा, बरोबर आहे. सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी लष्करी मोर्चा काढावे, बरोबर आहे. सिडनीज मीटिंग ऍक्ट कोणते सरकार लागू होणार नाही, संमती दिली, हे पण बरोबर आहे. कायद्याद्वारे पालन करण्यास नागरिकांना धीर देण्याकरता पोलीस दलात सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर देवा. तर याचं उत्तर काय? 4. सगळं बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आहे 4. चला पुढचा, पुढचा प्रश्न आहे 1896 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुत्वाची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले? दादाभाई नौरोजी यांनी कोणते कमिशन नेमले? तर ते कोणतं कमिशन आहे ते? तर ते वेल्बी कमिशन. चला पुढचा, कोणी आणि आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि विद्वांच्या पुनर्विवाहासाठी मंडळ सचिव होते? तर कोण होते ते? तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. उत्तर क्रमांक 4. पुढचं आहे, इसवी सन 1937 ते 1944 पर्यंत सतत 7 वर्षाकरता खालीलपैकी कोणते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? हिंदू महासभेचे अध्यक्ष कोण होते? 7 वर्ष. एक कालखंड विचारला. 37-44 पर्यंत 7 वर्षाकरता कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? हिंदू महासभेचे अध्यक्ष इथे विचारले कोण होते? डॉक्टर B.C. मुंजे, महेंद्रचंद्र नंदी, डॉक्टर हेगडेवार, पी.दा. सावरकर. तर याचं उत्तर काय?
कोण होते ते? तर ते होते विनायक दामोदर सावरकर, जे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कोणते? 1937 ते 44च्या कालखंडापर्यंत. त्यानंतर पुढचं आहे, इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले? जी काही 1897 जी काही प्लेगची साथ आली होती, तर त्याच्यामध्ये कोणते कामगार नेते होते? मग इथं कामगार नेते तुम्हाला नाव दिले, नारायण मेघाजी लोखंडे, रामचंद्र शिंदे, नामू जोशी, रघु कोरगावकर. आता तुम्ही इथं असं लक्षात ठेवा की हे सगळे लोक कामगार नेते आहेत. इथून पुढे कामगार नेते संदर्भात असतात, हे तुम्हाला या लोकांची नावे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तर कोण प्लेगच्या साथीमध्ये बळी पडले होते? तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. पर्याय क्रमांक 1. इथपर्यंत इतिहासावरचे प्रश्न विचारले होते, जास्तीत जास्त आधुनिक भारतातले इतिहासाचे काही कामगार, काही लोकांचे सुद्धा प्रश्न विचारले. आता पुढचा विषय भूगोल. भूगोलमध्ये कोणकोणते प्रश्न होते? तर बघा, खालील विधानाचा विचार करा. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागास कोकण असे म्हणतात. काय म्हणतात? कोकण असे म्हणतात. काय हे विधान काय बरोबर आहे? महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असलेले सह्याद्री पर्वत प्रस्तरभंग, कोणते? प्रस्तरभंग क्रियाहून कोकणाची किनारपट्टी तयार झाली. हे पण बरोबर आहे. तुम्ही सौदी सरांचं कोणतेही पुस्तक वाचा, प्रस्तरभंग क्रिया हे तुम्हाला पाठ असताना तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यानंतर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. मग याचं उत्तर काय? खालचं कोकण बहुदेश, इथे चूक आहे. मग योग्य उत्तर काय आहे? 3. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्याचे स्थान आहे? गाविलगड टेकड्या विचारल्यात तुम्हाला. गाविलगड टेकड्या तुम्हाला टेकड्या पाठ असला पाहिजे. तर कोणत्या ठिकाणात आहे ते? तर कोणतं ठिकाण आहे ते? गाविलगड टेकड्या म्हणलं की अमरावती तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. कुठं? अमरावती. अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या. त्यानंतर पुढचं, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराच्या भागास कोणत्या नावाने ओळखले जाते? भूगोलावरचा प्रश्न आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो काही उताराचा भाग आहे त्याला कोणतं नाव असं ओळखले जाते? कोणतं नाव आहे ते? तर त्याला काय म्हणतात? मावळचे पठार किंवा मावळ. मावळ भाग त्याला असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिवना नदीवर उगम, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? कोणती नदी विचारली? शिवना नदी. मग शिवना नदीचा उगम कुठं कुठं आहे? शिवना नदीचा उगम, तर शिवना नदीचा उगम आहे अजिंठा डोंगरमध्ये. कोणत्या? शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतोय. चला पुढचा, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता? तर कोणत्या वर्षी होते? तुम्हाला कालखंड विचारलाय. कधीचा कायदा आहे? तर कधीचा कायदा आहे तो? पर्यावरण संरक्षण कायदा राजपत्रात. त्याचं उत्तर काय? तो आहे 4 नोव्हेंबर 1986 चा कायदा. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे, आशिया खंडातील लेक टॅपिंग पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आलाय? एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला डेट असा पाठ असायला पाहिजे, त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर कोणता आहे ते? कधीचा प्रयोग येतो? तो आहे 1967चा. पहिला प्रयोग कधी टॅपिंगचा, लेक टॅपिंगचा प्रयोग कधी झाला? 1967. जागतिक आरोग्य संघटने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन खालील कोणत्या पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे? संयुक्त राष्ट्राची अन्न संघटना FA, त्यानंतर पर्यावरण आणि मंत्रालय, आरोग्य पर्यावरण लिंक, इंडियन जागतिक निसर्ग संवर्धन. त्याचं उत्तर काय? वरील सर्व. चला पुढचा, 2016 मध्ये सिक्कीम राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. कधी? 2016 मध्ये. 2016. त्यानुसार एकूण क्षेत्र किती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले? किती प्रमाणित करण्यात आलं होतं ते क्षेत्र? 1,80,000. किती? पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे, हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगत प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात, त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना काय म्हणतात? तर काय म्हणतात त्यांना? जे काही पाणी हे होते, समजा हिमालयातून जे पाणी वाहत वाहत खाली येते, वाहत येऊन त्याला काय म्हणतात? दगड, गोटी. यांना भाबर मृदा. कोणती? भाबर मृदा म्हणतात, किंवा ती दलदलीच्या याच्या असणारी
तर त्याचं योग्य उत्तर काय 2. पुढचं आहे खालील विधाने पहा. चेंबरलिन अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला. स्वीडनमधील शास्त्रज्ञांच्या 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्ग रेडिएशन झालेले समजले. त्यानंतर काय चर्मोमिलातील प्रकल्पात ग्रॅफाइटचा उपयोग अणुभट्टी रिएक्टर थंड करण्यासाठी केला जात होता. असा प्रश्न विधाने दिले होते. पर्याय उत्तर दिले होते. याच्यातले विधाने पहा. हे बरोबर आहे. अणुशक्तीचा अपघात कधी झाला? 26 एप्रिल 1986 झाला. बरोबर आहे. स्वीडनमध्ये शास्त्र 1989 रेडिएशन हे पण बरोबर आहे. प्रकल्प ग्रॅफाइट अणुभट्टी थंड करण्यासाठी बरोबर. मग याचे सगळे हे असल्यामुळे याचं योग्य उत्तर काय 4. पुढचा प्रश्न आहे. पुढे इथपर्यंत हे होतं. आता इथून पुढे विज्ञानवरचे प्रश्न बघू आपण. विज्ञानवर कोणते घटकावर प्रश्न विचारले त्याचे उत्तर बघू आपण. तर बघा भौतिक राशी व मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्या लावा. इथे विचारलंय हवेचा दाब. हवेचा दाब कशात मोजले जाते? हवेचं काय बॅरोमीटर. त्यानंतर वाऱ्याचा वेग ॲनिओमीटर. त्यानंतर भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? सिग्मोमीटर मध्ये. आणि आवाजाची तीव्रता डेसिबल मध्ये. हे एक तुम्हाला माहिती असायला पाहिजे भौतिक राशीचं. त्याचं उत्तर काय 4. पुढचा प्रश्न आहे. खाली विधाने विचारात घ्या. ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक RI प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते. दुसरा ऑप्शन आहे पर्याय सर्व पदार्थ माध्यमे विकिरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी निर्विकरण करणारे नाही. असे विधान येतं. तर याच्यामध्ये बरोबर कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न आहे. तर कोणतं विधान बरोबर आहे ते? तर ए आणि दोन्ही विधाने काय बरोबर आहेत. डोळ्यासंदर्भातला मायोपिया हा लघुदृष्टीचा दोष असून तो या कारणामुळे होतो. याचं कारण विचारलंय की मायोपिया हा लघुदृष्टिकोन असून तो कोणत्या कारणामुळे होते. इथं कारण विचारलंय. इथं दिलंय तुम्हाला पर्यायामध्ये. योग्य तुम्हाला उत्तर याच्यामध्ये शोधायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर नसते. खाली तुम्हाला वाचायची गरज सुद्धा नाही. पहिल्या चार तुम्हाला हे होते. चला पुढचा. सोडियम अणुची संज्ञा 11 आहे आणि त्याचे वस्तुमान संख्या 23 आहे. तर त्यामध्ये किती हे असतील इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रॉन प्रोटॉन किती असतील? तर किती असतील ते? तर ते किती असायला पाहिजे? 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. पुढचं. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? कोणते वायू आहे? कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? आता आपल्याला ज्यावेळेस तुम्ही वायूचं हे करतात प्रमाण मोजताय तर त्यामुळे आपल्या वातावरणात सगळ्यात जास्त असणारा कोणता वायू आहे? नायट्रोजन. नायट्रोजन आपल्या शरीरातून जातोय बाहेर येतोय. नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त जवळपास 78% पर्यंत नायट्रोजनचं हे आहे. त्याचं योग्य उत्तर काय आहे? नायट्रोजन. खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? पेट्रोलियम शुद्धीकरण करण्यासाठी कोणता हे वापरतात? तर काय वापरतात त्याच्यामध्ये? धुण्याचा सोडा हा वापरला जातो पेट्रोलियम क्षार शुद्धीकरणासाठी. त्यानंतर पुढचे. खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यांमध्ये खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे? रक्ताभिसरण संस्थेमधला प्रश्न आहे विज्ञान मधला. तर कोणती आहे ती खुली रक्ताभिसरण संस्था? कशामध्ये आहे? तर ती आहे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे. त्यानंतर पुढचे. जोड्या जुळवावर प्रश्न होता पुढचा. सस्तन प्राण्यांचे प्रकार दिले होते आणि उदाहरण दिले होते. कोणतं कशाचं आहे? तर बघा थैली असलेले सस्तन प्राणी कोणते येतात? ते कोणत्या याच्यामध्ये? मॅक्रोपस मध्ये. त्यानंतर उडणारा सस्तन प्राणी कशामध्ये? तो टेरोपस मध्ये मोडला जातो. उदाहरण हे त्याचं. त्यानंतर दात नसलेले सस्तन प्राणी तर कोणते? ब्रॅडिपस. आणि मुंग्या सस्तन प्राणी कोणते? मनीस. मग याच्यावर योग्य उत्तर काय? 1. पर्याय क्रमांक 1. टेक्झोनॉमी या संज्ञेचे जनक कोण आहेत? टेक्झोनॉमी ही होती. त्याचे संज्ञेचे जनक कोण आहे असा प्रश्न होता. टेक्झोनॉमीचे जनक कोण आहेत? अरिस्टॉटल नाहीच. लिनियस, कॅन्डोल, प्लेटो. त्याचं उत्तर काय? EPD कॅन्डोल
हे कोण आहेत? टेक्झोनॉमी या संज्ञेचे जनक आहेत. पुढचा, भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो? इथं रोगाचा हे दिलंय, कोणत्यामुळे कोणता रोग होतोय? तर बघा, त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे? झिंक. झिंक मुळे काय होते? खैरा रोग होतो. झिंक मुळे खैरा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. तर बघा, वनस्पती गट शेवाळ. शेवाळ कशामध्ये? क्लोरोमायडोझियम. त्यानंतर बायोपॅटा क्युनारियामध्ये. त्यानंतर लायकोपोडिया टेरिडोफायटामध्ये. अनावृत्त बीज मध्ये काय? सायकस हे आहे. मग याचं काय योग्य उत्तर काय त्याचं? पर्याय क्रमांक 3. पुढचे, खालीलपैकी वनस्पती रोग आणि त्यांचे कारकजीव यांची अयोग्य जोडी ओळखा. कोणती अयोग्य जोडी? हे पण तुम्हाला लक्षात आलं, कोणती अयोग्य जोडी? इकडे दिले रोग आणि कारकजीव दिले त्याचे. तर काय दिलंय? अयोग्य जोडी कोणती आहे याच्यामधली? लिंबू वर्गीय कॅकर, हे बरोबर आहे, योग्यच आहे. काय? बाजरीवरील अर्गट सायकस. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचं, GI GPS मधला एरोनॉटिक फोटोग्राफी मधला हा प्रश्न आहे. भारतात हवाई छायाचित्रांचे काम खालीलपैकी कोणत्या संस्था करतात? कोणकोणत्या संस्था करतात? तरी तर हे दिलंय, इंडियन एअरफोर्स करते, परमिशन आहे. इंडियन एअर सर्व्हिस परमिशन आहे. ANRL त्याला परमिशन आहे. त्याचं काय? कोणते येते? IMD. पर्याय क्रमांक 4. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफी मध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी केला जातो. कशासाठी याचा उपयोग केला जातो? कशासाठी केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे फोटोग्राफी सर्वेक्षण मध्ये सुद्धा करतात, चित्रपट निर्मितीला करतात, आणि स्थलाकृती नकाशे तयार करण्यासाठी करतात, आणि पॉवर लाईन तपासणीसाठी सुद्धा करतात. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. मिथ्यावर्ण स्वरूप हवाई छायाचित्रण वाचण्यासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? कोणता रंग वापरला जातो? तर कोणता तो रंग आहे? लाल. म्हणजे मिथ्यावर्ण हवाई छायाचित्र वाचण्यासाठी निरोगी चांगली वनस्पती असते तिला लाल रंग मारून टाकतात की ही वापरण्यासाठी चांगली आहे. त्यानंतर पुढचा आहे, जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली GNSS ग्लोनास सॅटेलाइट कोणत्या देशाचा आहे? देश इथे विचारलाय, कोणत्या देशाचा आहे तो? तर तो कोणता देश आहे? रशियाचा तो आहे. कुठला? रशियाचा. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा आहे, संगणक जोडणीतील 2 उपकरणांमध्ये डेटा संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते? डेटा ट्रान्सफरचं कशा सध्या केले जाते? तर ते आहे फुल डुप्लिकेट. म्हणजे एकच डेटा आपण काय करतो, तिकडला इकडे दाखवतो, इकडला तिकडे दाखवतो, त्याला काय म्हणतात? डेटा डुप्लिकेट. पुढचे, डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या त्यांची प्रतिक्रिया लगेच घेणारी जी सिस्टीम तयार केली आहे तिचं नाव काय आहे? तर ऑप्शन दिले तुम्हाला, रिअल टाइम असाइनमेंट सिस्टीम, रॅन्डम असाइनमेंट सिस्टीम, त्यानंतर रॅपिड असाइनमेंट सिस्टीम, रिझर्व असाइनमेंट सिस्टीम. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रॅपिड असाइनमेंट सिस्टीम. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा आहे, मोबाईल कॉम्प्युटिंग या वातावरणाचा प्रकार देखील मानला जाऊ शकतो. कोणता प्रकार आहे तो? हे तर कोणता प्रकार आहे तो? ग्रीन संगणक आहे का? नाही. संगणक आधुनिक संगणक नाही. वितरित संगणक ओके. वरीलपैकी नाही. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. चला, त्यानंतर खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाईट साठी वापरले जाते. इथं जे काही होस्ट वेबसाईट साठी काय वापरले जाते?
प्रामुख्याने त्यामध्ये कशाचा वापर केला जातोय? मेल सर्व्हर वापरतात का? नाही. तार्किक सर्व्हर वापरतात का? नाही. वेब सर्व्हर वापरले जाते, सर्वांसाठी वापरतात, वरीलपैकी काही नाही. म्हणजे हे तुम्हाला इथं कळून द्यायला पाहिजे की मुख्यतः होस्ट वेबसाईट वापरल्या जातात, त्यासाठी काय असते? वेब सर्व्हरच वापरल्या जातो. मेल हे पर्सनल व्यक्ती पाठवू शकतो, बाकी सर्व्हरसाठी आहे. चला, इथपर्यंत विज्ञान आणि GI GPS सायन्स टेक्नॉलॉजीचे प्रश्न आजच्या प्रकारे आले होते, त्याचे आपण उत्तर बघितले. आता आलेला शेवटचा जो पोर्शन आहे, इकॉनॉमिक्स मध्ये काय काय हे आलं होतं तुम्हाला. तर बघा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या. कोणत्या संकल्पना आहेत त्या? कोणत्या संकल्पना आहेत? सार्वजनिक क्षेत्र उपक्रम निर्गुंतवणूकीकरण नाही. भारताबाबत बनवा नाही. सार्वजनिक खाजगी भागीदारी बरोबर. स्मार्ट शहरे नाही. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? 3. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. इथं विधाने दिलेत काही, तर त्याने विचारात घ्या. हे बघा, जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते. जेव्हा कर्ज घेतात तेव्हा लोकांना वाटते कर्ज घेतले, ज्या कामासाठी घेतले ते काम आपण केलं गेलं पाहिजे या संदर्भातला. त्यानंतर दुसरा ऑप्शन, सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. काय होते? ज्यावेळेस सार्वजनिक कर्ज घेतलं जाते तेव्हा काय त्याचा फायदा कोण होते? श्रीमंतालाच. म्हणतात ना की जो गरीब आहे जास्त गरीब आहे आणि जे श्रीमंत आहे जास्त श्रीमंत होत चालले आहेत. तर काय ते त्याचं योग्य काय? फक्त पर्याय क्रमांक 2, सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होता आणि गरीब अधिक गरीब होत जाईल. सार्वजनिक याचा हे आहे पर्याय क्रमांक 3. चला, पुढचा प्रश्न होता, मानव विकास निर्देशांकाबाबतीत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर विधाने विचारलेत. जो काही मानव विकास निर्देशांक आहे तर याच्या संदर्भातला प्रश्न. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाने UNDP 19 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. बरोबर आहे. मानव विकास निर्देशांक संकल्पना श्रेय लॉर्ड मेघनाथ अमर्त्य, त्याचं नाव नाही, हे चूक आहे. त्यानंतर मानव विकासासाठी निर्देशित 5 घटकांसमवेत मानव विकास निर्देशांक करण्यात आला आहे. हे बरोबर आहे. मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 आणि 1 यांच्या दरम्यान असते. बरोबर आहे. म्हणजे काय? याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 4. पर्याय क्रमांक 4. पुढचं, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यार्जित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित स्थिर भांडवलाचा उपयोग घेतात किंवा घसारा काढला जाते बाजार किमतीनुसार. त्याचं योग्य उत्तर आहे बाजार किमतीनुसार मूल्य. पर्याय क्रमांक 1. बाकी तुम्हाला वाचायची गरज सुद्धा नाही. बघा पुढचा, भारतीय शेतीच्या उत्पादकतेच्या संदर्भात पुढील विधानातून अयोग्य विधाने ओळखा. त्यानं काय? स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादनात वेगाने वाढ झाली. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर दुसरं विधान दिलं होतं, शेतीच्या उत्पादनातील वाढ ही देशात सर्वत्र समान होती. त्यानंतर आहे, जगातील इतर विकसित देशात तुलनेत भारतीय शेतीची उत्पादन अजूनही बऱ्या प्रमाणात कमी आहे. असे वरती विधान दिले होते. तर त्यातलं अयोग्य विधान ओळखायला सांगितलं होतं. अयोग्य विधान कोणतं आहे याच्यामधलं? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादन वेगाने वाढ झाली आणि शेतीच्या उत्पादन वाढ ही देशात सर्वत्र समान होते. पर्याय क्रमांक काय याचं? 2. उत्तर पर्याय क्रमांक 2. शून्याधारित अर्थसंकल्प पुढील संदर्भात विधानातून योग्य विधाने ओळखा. बघा, शून्याधारित संकल्प होता तर त्या संदर्भातलं 1980 मध्ये USAच्या कृषी विभागाने प्रथम सादर केला. त्यानंतर सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्प शिफारस केली आणि 1998 मध्ये केंद्र शासनाने शून्याधारित अर्थसंकल्प दृष्टिकोन स्वीकारला. तर काय याचं योग्य उत्तर काय? बी. फक्त बी. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांता संदर्भात इथं हे दिलेत तुम्हाला, विचारवंताचे नाव दिलेत आणि तुम्हाला काय विचारले? योग्य जोडी ओळखायची. कोणाचा सिद्धांत आहे कोणाचा नाही. तौलानिक लाभाचा सिद्धांत ऍडम स्मिथ. उत्पादन घटकाचा प्रमाण सिद्धांत एकचर.
आणि केवळ लाभ असेल नंतर रिकार्डो. तर याचं योग्य उत्तर काय? उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत हेक्चर ओले. पर्याय क्रमांक 2. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. भारतातील दळणवळणा संबंधित पुढीलपैकी विधाने कोणती होती? तर भारतात सन 1867 मध्ये टपाल सेवा सुरुवात झाली. भारताने सरकारद्वारा अंतिम ब्रॉडबँड धोरण जाहीर केले. दूरसंचार साधनांचे उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी विशेषतः आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. त्यानंतर पुढचे 1872 मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी दूरध्वनीचे तंत्र विकसित केले. अशा प्रकारे इथे 3 विधानं दिली होती. तर याचं उत्तर काय? बरोबर, ब्रॉडबँड धोरण जाहीर केले. याचं मे बी उत्तर 1 येऊ शकते, कन्फर्म सांगता येत नाही. पुढचं आहे सहकारचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात समिती वर्षे त्यांच्या योग्य जोड्या दिल्यात. की कोणती समिती कधी स्थापन झाली याचा काळखंड इथं हे दिलेला आहे. तर त्या संदर्भातला प्रश्न आहे की कोणता कालखंड आहे. रॉयल कमिशन कधीच आहे? 1928. रॉयल कमिशन 1928. त्यानंतर कर्वे समिती 1964. त्यानंतर पुढचं आहे फेरिड निकोलसन. फेरिड निकोलसन कधीच आहे? तर ते आहे 1895. आणि मॅकलन समिती कधीची आहे? तर मॅकलन समिती ती आहे 1915ची. याच्यावरून योग्य पर्याय उत्तर काय वाटते? 3. आणि आजचा पेपरमधला शेवटचा प्रश्न. चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे जे की आकडेवारी नियमित बदलत राहते. आपण ती नियमित वाचायला पाहिजे. 2021-22 दरम्यान आरबीआयच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत होती. काय होती मालमत्तेत? काय होती या संदर्भातला प्रश्न आहे. सोनं होतं का? होतं. 21-22 मध्ये सोनं होतं. त्यानंतर काय होतं? रुपये नाही. केंद्र सरकारची रोखे नाही. विदेशी चलन मालमत्ता बरोबर. मग याचं योग्य उत्तर काय? 3. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो अशा प्रकारे आजच्या पेपरचे विवरण होतं. याच्यात मे बी एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो. हे फक्त एक आपण अंदाजे उत्तर सांगतोय. आयोगाच्या आन्सरकीनंतर तुम्हाला योग्य उत्तर कळतील. तोपर्यंत हे योग्य एक अंदाज धरून अंदाजित गृहीत धरले. प्रत्येक वेळेस आयोगाचं उत्तर सुद्धा आन्सरकी 1-2 वेळेस बदलून येऊ शकते. त्यामुळे उत्तर 1-2 प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो. चालेल, धन्यवाद. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.